तसाच खेळ प्रत्येक सामन्यात खेळतील का? ऑल द बेस्ट खोणीब, ऑल द बेस्ट चांदई. स्ट्रायकर एंडला राज, पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतोय गोलंदाज गौरव. इनसाइड आउट, पहिल्याच बॉलवर एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये स्ट्रोक खेळला, बॉल जाईल सीमारेषा पार. तशीच सुरुवात, कॉपी पेस्ट, चौकार. बॅटफ्लो विथ परफेक्ट टायमिंग आणि त्यातल्या त्यात स्ट्रोक सिलेक्शन उत्तम दर्जाचं राजचं पाहायला मिळालं. आणि त्याचवेळी लॉंग ऑफ असूनही त्यांनी एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलं, चौकार खेचला. फुलटॉस बॉल ऑन ड्राईव्ह, क्षेत्ररक्षकासाठी मोठा चेस आहे. बॉल पोचेल का? तर यस, डेफिनेटली बॉल पोचेल सीमारेषेच्या पलीकडे. आणि तसाच खेळ मागच्या सामन्यासारखा आता पाहायला मिळतो. राजच्या पहिल्या 2 चेंडूंवर मिळते आहेत 2 चौकार. टीम श्री 11 जयशंकर क्रिकेट संघ चांदईला. करतोय स्वतःवर कसं काम करता येईल आता तो काम करण्याचा प्रयत्न होता. बॉडी लाईन अटॅक, स्टम्प टू स्टम्प अटॅक, ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न येतोय. हा डॉट बॉल जो आवश्यक होता खोडी ब संघासाठी, गौरवसाठी. 8 धावा झालेल्या आहेत चांदई संघाच्या. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आई गावदेवी क्रिकेट संघ. खोडीने फुलटॉस बॉल पेलाय प्रहार, बॉलला उडवलंय मिड विकेट सीमारेषा पार. मिळतील धावा 6, षटकार. 4 चेंडूवर धावा खर्च झाल्या, पण 5व्या बॉलवर विकेट मिळाली गौरवला. धक्का बसतोय पहिला चांदईला. राज बॅक टू पॅव्हिलियन. षटकार खेचला, पुढच्या बॉलवर परतले आणि आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचतायत. शेवटचा बॉल पहिल्या षटकातला बाकी आहे. धावसंख्या झालेली आहे श्री 11 जयशंकर क्रिकेट संघ चांदईची. 14 धावा, 1 गडी बाद. आई गावदेवी क्रिकेट संघ खोणी ब संघाकडून विकेट टेकर ठरतोय गौरव. पण त्याच कामासाठी तर त्याला बोलवलं जाते, नेहमीच ती कामगिरी तो अदा करतो. आणि म्हणूनच प्रत्येक वेळी तुमच्या मनासारखं क्रिकेट होईल असं नाहीये. प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तुमच्या प्रत्येक अप्रोचवर लक्ष ठेवून आहे आणि गौरवने ते लक्ष ठेवलं राजवर. यावेळेस ऑन द राईज खेळलेत, पण फटक्यामध्ये ताकद नव्हती आणि त्याचमुळे फक्त हजेरी लावून मैदानाच्या बाहेर पोहोचतायत. नितेश ब्रेस कंप्लीट करतोय, गोलंदाज गौरव. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. चांदई संघ 14 धावा, 2 गडी बाद. ही गाणी काही लोकांना ऐकायची नसतील. आजचा दिवस समजून, आज गणपती बाप्पांचा वार आहे. तारीख बघू बघा, वार कुठला आहे बघा. थोडासा लेखाजोखा चालू आहे चित्रगुप्तांचा, म्हणजेच राहुल चव्हाण यांचा. या स्पर्धेची रूपरेखा खूप चांगली मांडली एवन जोडीने, राहुलजी चव्हाण आणि महेशजी धुळे यांनी. समालोचक या नात्याने त्यांनी तर कित्येक आयोजकांची मदत तर केलेली आहेच, पण आता ते संबंध किती महत्त्वाचे असतात संघांशी त्याची प्रचिती येते. आणि त्याचमुळे प्रत्येक संघ वेळेत पोहोचतो या स्पर्धेसाठी. कुठल्या संघाला
आतापर्यंत पेनल्टी मिळाली नाहीये वेळेची. एक शिस्तबद्ध क्रिकेट आपण या स्पर्धेत खेळतोय. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केले, बॉल क्षेत्ररक्षक मिड विकेटचा बॉलवर पोहोचेल. परफेक्ट बॉल कलेक्ट करतो तोपर्यंत एक सिंगल मिळते. स्ट्राईक रोटेट होते आणि आता मंगेश मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल पूर्ण करताना पाहायला मिळाले आणि स्ट्राईक रोटेट झाले वैभव थेरकडे. 15 धावा 2 गडी बाद. पहिल्या षटकावर काय डॉमिनन्स पाहायला मिळाला राजचा. फुल टॉस ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे सर्कलच्या आतमध्ये, धोकादायक ठरू शकलं असतं. बॉलिंग एंडला थ्रो झाला, बॅकअप नव्हता. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवले जातात. मंगेश डेंजर एंडला होते. क्षेत्ररक्षणामध्ये खूप उणीवा आहेत, त्या उणीवेंवर लक्ष द्यावं लागेल खोणीबला. एकाच वेळी 2 संधी मिळाल्या होत्या फलंदाजांना बाद करण्याच्या, पण दोन्ही संधी हातातून निसटलेल्या आहेत. संधी वारंवार मिळत नाही, जेव्हा मिळते तेव्हा 100% योगदान द्यायचं असतं, पण ते योगदान थोडं कमी पडलं आणि त्याचमुळे सुदैवानं हे दोन्ही फलंदाज बचावलेले आहेत. धावसंख्या 17 2 गडी बाद. 17 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. फुल पिच बॉल होता, ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचताय तोपर्यंत एक सिंगल तर पूर्ण झाले. अजूनही बॉल कलेक्ट झाला नाहीये, तेच पाहताना सिंगलला डबल मध्ये रूपांतरित केलेलं आहे या दोन फलंदाजांनी. धावसंख्या पोहोचते 19 धावा 2 गडी बाद. 19 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. मागच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर राज बाद झाल्यानंतर मंगेशचा झंझावात आपण पाहिला. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर येऊन ते थांबले. अर्धशतक पूर्ण झालं नाही, पण एक चांगल्या स्थितीत धावफलक आपण पाहिला चांदईचा. फुल टॉस ड्राईव्ह केलाय, काउकोनाला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल कलेक्ट होतोय, थ्रो होईल. यावेळेस अचूक थ्रो आहे, यालाच म्हणतात परफेक्ट फिल्डिंग. बॉल कलेक्ट करून योग्यता एंडला थ्रो करणं, त्यालाच उत्तम क्षेत्ररक्षण म्हणतात आणि तेच पाहायला मिळालं डीप मध्ये. मंगेशला स्ट्राईक मिळाले. या षटकामध्ये बऱ्यापैकी रोखलेले आहे भूषणने फलंदाजांना. 6 धावा खर्च केल्यात. पाय चालले नाही आहेत, हातामध्ये ब्रँडेड बॅट असून चालत नाही. मनातला फटका मैदानात आणण्यासाठी पायांची हालचाल सुद्धा महत्वाची आहे, जी हालचाल पाहायला मिळाली नाही आणि फक्त बॅटस्विंग होती. म्हणून येतो हा डॉट बॉल, शेवटचा बॉल. या षटकातला पुन्हा वापसी होते आई गावदेवी क्रिकेट संघ खोणीबची. फुल टॉस, पण फॉलो थ्रू मध्ये थोडेसे धडपडले होते गोलंदाज आणि त्यामुळे झेलसाठी कमी करू शकले नाही. एक धाव मिळते. 2 षटकांचा खेळ संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर श्री 11 जयशंकर क्रिकेट संघ चांदई संघ 2 गडी बाद 21 धावा. 21 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 आफ्टर 2 ओव्हर्स. जयशंकर क्रिकेट संघ चांदईची 21 धावा 2 गडी बाद आणि आई गावदेवी क्रिकेट संघ खोणी ब कडून अनंता बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. हो, फुल पिच बॉल होता आणि त्या बॉलला पाठवलंय थेट रस्त्यावर. ताकदीचा वापर करताना, टायमिंग जुळवताना ऑन ड्राईव्हचा षटकार. 6 धावा. वर 27 2 फलंदाज बाद. अनस्टॉपेबल बॅटिंग प्रत्येक फलंदाजाकडून अपेक्षित आहे चांदई संघाच्या कॅप्टनला. मंगेश तो खेळ देतोय. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट. क्षेत्ररक्षक आहेत, बनतायत दर्शक. बॉल जाईल थेट प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारण्यासाठी. लगातार दुसरा षटकार.
पुढचा बॉल ओव्हर द विकेट. क्रॉस बेटेड खेळले, क्षेत्ररक्षक नाहीये, मी नाही थांबणार, फक्त चौकार षटकार खेचणार, तोच पवित्रा मंगेशचा. धावा मिळतील 4. चौकार. स्पिरिट आहे मंगेशचं. जबरदस्त अप्रोच त्यांचा पाहायला मिळालाय. मागच्या षटकामध्ये मोठ्या स्ट्रोक्स पासून वंचित ठेवलं होतं गोलंदाज भूषणने, पण आता अनंताच्या विरोधात तगडी बॅटिंग स्टाईल आपण पाहतोय, पण आता यावेळेस छेडखाणी करण्याचा अर्थ राहत नाही आणि म्हणूनच त्यांनी अटेम्प्ट घेतला नाही. वाईट बॉलची 1 धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 38 धावा, 2 गडी बाद. 50, 55, 60 पर्यंत रेंज असू शकेल पहिल्या डावानंतर सांधई संघाची. गती परिवर्तन हा तर खूप महत्वाचा रोल असतो कुठल्याही गोलंदाजासाठी. जेव्हा प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज तुमच्या प्रत्येक डावाला ओळखून तुमच्या विरोधात प्रतिहल्ले चढवत असतो, अशा वेळेला तुमच्याकडे बॅकअप द हँड्स, गती परिवर्तन किंवा रॉंग वन हा असला पाहिजे. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये सादर करताना अनंता पाहायला मिळाले. पहिल्या 3 चेंडूंवर थोडेसे आउट ऑफ बॉक्स वाटले होते, पण आता पुन्हा एकदा या लईमध्ये येतात, रिदममध्ये येतात आणि आपल्या संघासाठी ती इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळण्याचा ते प्रयत्न करत आहे, जे खूप महत्त्वाचं आहे. प्रतिस्पर्धी फलंदाज तर तुमच्या प्रत्येक चेंडूला सीमारेषेच्या बाहेर उडवण्यासाठी तत्पर असतो, पण तुम्हाला देखील त्याला रोखण्यासाठी प्रयत्न करायचे. फुल टॉस आहे, ड्राईव्ह केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनचे बॉलवर पोहोचतात आणि 2 पायांच्या मधून गॅप शोधत बॉल जाईल लॉंग ऑन, सीमारेषा पार. मिळतील 4. चौकार. अ, 42, 2 गडी बाद. स्फोटक फलंदाजी मंगेशची आता पाहतोय आपण. त्याला अडवण्यासाठी अनंता सर्वतोपरी प्रयत्न करतोय, पण प्रत्येक चेंडूंवर जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा चंग बांधलेला आहे मंगेशने. हा नो बॉल आउटसाइड द क्रीज पिचिंग हे षटक संपण्याचं नाव घेत नाहीये. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे या तिसऱ्या षटकातला. धावसंख्या 43, 2 गडी बाद. 43 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. 15.18च्या धावगतीनं चालू आहे खेळ श्री 11 जयशंकर क्रिकेट संघ चांधईचा. चांगला कटर होता आणि त्या कटरला ऑनसाइडला वळवण्याचा प्रयत्न फलंदाजाचा फसला. तिसऱ्या षटकाचा खेळ संपला आणि 3 षटकानंतर धावसंख्या झाले 43, 2 गडी बाद. टीम चांदई 43 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. स्पॉन्सर्स तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत, ज्यांनी सहकार्य या स्पर्धेला दिलेलं आहे, आपलं मार्गदर्शन दिलंय, जे खूप महत्त्वाचं आहे. इव्हन जोडीला महेशजी धुळे आणि राहुलजी चव्हाण यांना 4थ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. खोणी ब कडून साहिल येत आहेत. पंचांच्या डावीकडून स्ट्रायकर एंडला वैभव. शफल झाले, बॉल लेग स्टंपच्या बाहेरून ट्रॅव्हल झाला. 1 धाव अवांतरची मिळाली. एका धावेची नोंद स्कोर शीटवर झाली. धावसंख्या 2 गडी बाद 44. 44 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. मोठ्या धावफलकाकडे जातोय चांदई. बॉलावेत आहे, संधी आहे लॉंग ऑफला. वैभव बाद होईल का? क्षेत्ररक्षण हलकंच फसलं होतं, पण त्यानंतर शरीरावरचं नियंत्रण त्यांनी मिळवलं. धक्का बसतोय तिसरा. वैभवला जावं लागेल पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेनं. 3 गडी बाद 44.
एक वेळ बॉलिवूडची गाणी कोणाला पाठ नसतील, पण ही अड्ड्यांवरची गाणी या ठिकाणी प्रत्येकाला पाठ असतील. म्हणजे भिवंडी, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, कर्जत या परिसरामध्ये सर्व बैलगाडा प्रेमी आहेत आणि त्याचमुळे ही गाणी सातत्याने बैलगाडींच्या अड्ड्यांवर वाजतात. मला असं वाटते प्रत्येकाच्या वाहनांमध्ये सुद्धा हीच गाणी वाजत असतील. हळदीमध्ये सुद्धा हीच गाणी वाजतात आणि बदलापूरमध्ये सुद्धा 3 अड्डे आहेत. तर बैलगाडा प्रेमी, आता काय घडते मैदानाच्या आतमध्ये, तर सेट बॅटर नॉन स्ट्रायकर एंडला आहे. फ्रेश बॅटर मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करत आहेत. साहिलने आतापर्यंत वचक आपली दाखवली या षटकावर. 2 चेंडूने हाताळले, 1 विकेट मिळवली, 1 धाव खर्च केली. धावसंख्या 44. मंगेश खेळतात 22 वर. नॉन स्ट्रायकर एंडला आहेत आणि नॉन स्ट्रायकर एंडलाच थांबतील का, तर नाही. सॅक्रिफाईस द्यावं लागेल फलंदाज तेजसला. स्ट्राईक मिळते मंगेशला. धक्का बसतोय चौथा. 44 धावा असताना चांदई. पण प्रत्येक षटकाला न्याय देण्याची कामगिरी गोलंदाजाला करता आली पाहिजे. तुमचा क्रमांक कुठलाही असू द्या, तुम्हाला जर संघामध्ये गोलंदाज म्हणून निवडलेलं आहे, तर अशा वेळेला तुम्हाला प्रत्येक षटकासाठी ती तत्परता दाखवावी लागते आणि साहिल यांची तत्परता या डावामध्ये पाहायला मिळालेली आहे. त्यानंतर आपण भूषणचा देखील उल्लेख करू, ज्यांनी दुसरं इकॉनॉमिकल षटक हाताळलं. आणि त्याचमुळे काही गोलंदाजांना जेव्हा मार बसतो, अशा वेळेला तुम्ही आपल्या संघासाठी धावून आलं पाहिजे आणि तेच काम साहिल करताना पाहायला मिळालेत. शॉर्ट लेन बॉल होता, वेग भन्नाट होता, यष्ट्यांना फुंकर घालून बॉल यष्टीरक्षकाच्या हातात येतोय हा डॉट बॉल. मंगेश जरी स्ट्राईकवर पोहोचले तरी सुद्धा फायदा होत नाही. चांदईचा 4 चेंडूचा खेळ संपलाय या चौथ्या षटकातला. 44 धावा, 4 गडी बाद. शेवटचे 2 बॉल्स बाकी या पहिल्या डावातले. लय सापडले, रिदम मध्ये आलाय गोलंदाज साहिल. मंगेश ऑन साईडला बॅटचा फेस क्लोज केला. LBW ची अपील, पण थ्रो बॅटिंग एंडला थोडा दूर होता आणि त्याचमुळे फक्त ही एकच धाव मिळेल जी लेग बायची आहे. बघा 11 खेळाडूंनी अपील केली होती, कारण मंगेशच्या विकेटचं महत्त्व प्रत्येक जण जाणतोय आणि म्हणूनच ती अपील केली, जो त्यांचा अधिकार आहे. शेवटचा 1 बॉल बाकी या डावातला. धावसंख्या 4 गडी बाद, 45, 45 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. रोखलेलं आहे बऱ्यापैकी. आपण 50, 55, 60 ची चर्चा करत होतो, पण त्या चर्चेला तुर्तास थांबवलेलं आहे गोलंदाजांनी. खोणीवरच्या गोलंदाजाने, साहिलने ती कामगिरी चोख अदा केलेली आहे. या षटकात फक्त 1 धाव त्यांनी खर्च केले. ही दुसरी धाव आहे का, लेट्स सी. यस, ही दुसरी धाव त्यांनी खर्च केलेली आहे या षटकातली. धावसंख्या झालेली आहे 45, 46. 46 धावा झालेल्या आहेत, 4 गडी बाद. शेवटचा 1 बॉल बाकी या डावातला. आपण पाहतोय समालोचक चषक 2024-25. फुलटॉस बॉल केलाय, प्रहार ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे उंच असूनही फायदा होणार नाहीये. 50शी ओलांडतोय चांदई संघ. 50 अप जिंकण्यासाठी 51 धावांची गरज आहे. 24 चेंडूंमध्ये खोणीबला 24 चेंडू, 51 धावांची गरज.
70 स्पोर्ट्स बदलापूर, शशिकांतजी लोंगळे आणि अक्षयजी लोंगळे यांची फर्म आहे. सर्व स्पोर्ट्स इक्विपमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी स्वस्त माफक दरात खरेदी करता येतील. ॲड्रेस आहे भरत कॉलेज रोड नियर श्रीपाल कॉम्प्लेक्स, हेंद्रेपाडा, बदलापूर वेस्ट. हॉटेल स्वाद आराध्य, उत्तम व्यंजन जर तुम्हाला चाखायचं असेल तर नक्कीच आपण भेट द्या. ओरिजिनल नारायण ढाबा नंबर 1. मास्टर शेफ सुनील पवार यांनी खूप चांगली सेवा खवय्यांची केलेली आहे. पत्ता आहे चामटोळी कर्जत रोड, बदलापूर पूर्व. श्री गणेश ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, हर्षद धुळे यांची फर्म, त्यांचे देखील मनपूर्वक आभार. चला 2 बॅटर्स पाठवा. स्वामी स्पोर्ट्स बॅट फॅक्टरी सेल्स अँड सर्व्हिस, प्रशांत आणि तेजस यांचं हे फर्म आहे. आपण देखील जर बॅट खरेदी करायची असेल किंवा जर बॅट रिपेअर करायची असतील तर आपण संपर्क साधू शकता. राजेंद्रजी फळे आणि अक्षयजी फळे यांचं विहान कलेक्शन म्हणजेच खरबी मैदानाच्या बाहेरच त्यांचं हे दुकान आहे. मेन्सवेअर आहे, लेडीज अँड किड्स वेअर, असे 2 वेगळे सेक्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील. नक्कीच भेट द्या. होटल आराध्य फूड्स, समय हो कौन सा भी चाइनीज फूड खाने का इच्छा होगी कभी भी, अगर चाइनीज फूड खाना हो तो जरूर आइए, हमेशा 24 घंटे आपकी सेवा में. चला जाऊया चालू असलेल्या सामन्याच्या दुसऱ्या डावाच्या दिशेनं. लक्ष ठेवलेलं आहे 51 धावांचा पूर्ण करायचंय 24 चेंडूंमध्ये आणि त्या 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत 2 बॅटर्स. गौरव आणि रोहित हे 2 बॅटर्स स्टार्ट देतील या डावाला आणि बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत ऋतिक येत आहेत. सामना महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. या अगोदरच तर बॉलिंग ट्रॅकवर ऋतिक येतोय. ऋतिक पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतो. रायटी बॅटर्ससाठी फ्लाय स्लीप, फाईन लेग, गली, पॉइंट, कव्हर, मिड ऑन, स्क्वेअर लेग, सर्कलच्या आतमध्ये, सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ आणि वाईड ऑफ लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे. पहिला बॉल डिलिव्हर्ड करण्यासाठी मला तो विकेट मिळवता आला नाही आपल्या संघासाठी. दरम्यान धावसंख्या 1 झालेली आहे. जिंकण्यासाठी अजूनही 50 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 21. बॅटची इनसाइड एज, बॉल स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक काही सर्कलच्या आतमध्ये पोहोचतील बॉलवर. एकाच ऍक्शन मध्ये बॅटिंग एंड थ्रो होईल तोपर्यंत एक सिंगल पूर्ण झाले, पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना सॉफ्ट सिंगल आउटचा आहे. आपण येतोय 10 क्रिक लाईव्ह वर. लेट्स चेक बॅटर इज सेफ ऑर नॉट. उचलली, एक धाव घेऊन स्ट्राईक त्यांच्याकडे आली असती. स्फोटक खेळ आहे गौरवचा, त्याचमुळे मग दुसऱ्या धावेचा अट्टास का, आता ते प्रश्न स्वतःला विचारतील. पण आता वेळ निघून गेलेली आहे. जसा BGMI मध्ये रिवाईव्हचा ऑप्शन असतो, क्रिकेटच्या खेळामध्ये रिवाईव्ह नाहीये. एकदा बाद झालात तर बाद झालात. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत राकेश माळी पोचलेले आहेत. गोवे संघ सकाळपासून इकडेच आहे. आज इकडेच ठिय्या त्यांनी मांडलेला आहे. जायचं तर गटातून क्लिअर होऊनच जायचं, तोच विश्वास त्यांचा आहे. सकाळी फर्स्ट हाफ त्याने क्लिअर केलाय आणि या सामन्यात जो संघ जिंकणार आहे तो खेळेल गोवे संघाशी. तर आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत राकेश माळी. ज्याच्याकडून जी अपेक्षा होती ती अपेक्षा तर पूर्ण झाली नाही. ते स्वस्तात परतले. एका धावेवर ते बाद झाले. 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 1. आतापर्यंत चांगलं षटक ऋतिकचं चांदही संघासाठी राहिलेलं आहे. राकेश स्ट्रायकर एंडला थोडे दुरून खेळलेत, मिड ऑफ नाहीये, त्याचमुळे एक सिंगल तर मिळेलच.
आणि आता दुसरी सुद्धा मिळेल कारण क्षेत्ररक्षण चुकलं आणि त्या संधीची तर वाट पाहत होते फलंदाज. धावसंख्या झालेली आहे 3 आणि आतापर्यंत चेंडू हाताळलेले त्या षटकातले एकूण 5. फुल टॉस मिस करतो ऑपॉर्च्युनिटी. बॉल पोहोचतोय मिड विकेट काऊ कॉर्नर झोन मध्ये. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतोय, थ्रो करेल बॅटिंग एंडला, तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाली 51 धावांचा पाठलाग करताना 5 धावा, म्हणजे जिंकण्यासाठी आता 18 चेंडूंमध्ये 46 धावांची गरज आहे. 18 बॉल 46 रन्स रिक्वायर्ड टू विन. आर यू म्हणजेच डुग्गू का? हेच डुग्गू का? अच्छा. आर यू धुळे यांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. खूप खूप स्वागत आणि माझा चेहरा त्यांना पसंत आला. थँक्यू. नेक्स्ट ओव्हर. ऑल ड्राईव्ह केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक थोडे दूर आहेत लॉंग ऑफचे, तोपर्यंत एक सिंगल मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत आहेत, पण मी डीजे गणेश यांचं कौतुक या निमित्ताने करेन. काय टायमिंग आहे, म्हणजे माझा शेवटचा शब्द संपतो आणि ते चालू होतात. तर हे सुद्धा जुळून घेणं खूप महत्वाचं आहे आणि ती जबाबदारी आमचे डीजे गणेश चांगलीच उचलत आहेत. बॅट्सविंग ओनली, नथिंग एल्स. स्ट्रोक्ससाठी कमिटमेंट आहे पण ती अपुरी पडते. बॉल थोडा खाली राहतोय आणि त्याचमुळे प्रत्येक बॉल नंतर प्रेशर बिल्टअप होते. आई गावदेवी क्रिकेट सगळं कोणी ब वर प्रेशर जर रिलीज करायचं असेल तर वेळीच ते मोठे स्ट्रोक खेचावे लागतील. वेळ गेल्यानंतर त्या गोष्टीचा उपयोग होणार नाही. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक आहे दूर, बॉलवर पोचेल, तोपर्यंत एक सिंगल होईल पूर्ण आणि आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न. जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षण फसतं तर फायदा फलंदाजांचा होतोच, पण हा 1-1 2-2 धावांनी तितका फायदा होणार नाही जितका फायदा चौकार षटकारने होणार आहे. आतापर्यंत पूर्ण डावाचं अॅनलाइज केलं तर एकही मोठा स्ट्रोक आला नाहीये आणि आलाय ऑन साइडला पुल करताना बॉलला गुल केलाय. स्क्वेअर लेग सीमारेषा पार एकच मारलाय, सॉलिड मारलाय, सिक्सर. 15.43च्या गतीने धावांचा पाठलाग करायचा आणि काय ऑन साइडला तो ताकदीचा फटका आपण पाहिला. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आणि बॉल थेट झाडींमध्ये जाऊन पडलेला आहे. आता नवीन बॉल पुरवण्यात यावा, कारण पहिल्या 2 षटकांपर्यंत आपण जर बॉल हरवला तर मग नवीन चेंडू आपण देणार आहोत, पण जर 2 षटकानंतर बॉल हरवला तर मग जुना बॉल देण्यात येईल अशी सूचना आम्ही सकाळपासून दिलेली आहे. आता जिंकण्यासाठी हा लक्ष थोडंसं आता कमी झालेलं आहे. आवश्यकता आहे 36 धावांची. बॉल शिल्लक आहे 14 चेंडू 36 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. दोन्ही संघाच्या बाजूने निर्णय अजून लागलेला नाही, निकाल अजून बाकी आहे. त्याचमुळे आता वेळीचे प्रयत्न फलंदाजी करणाऱ्या संघाकडून दिसून येते. षटकार खेचतोय फलंदाज राकेश माळी. ड्राईव्ह केलंय, मिड ऑफ नाहीये. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा बॉलवर पोहोचेल, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होईल. राजचा थ्रो बॉलिंग एंडला, पण बॉल कलेक्ट होऊनही चूक झाले. आता या चुका या सामन्याच्या शेवटच्या क्षणांवर नक्कीच लक्षात येतील. चांबर लिव्हन शॉट म्हणजे 1 धाव मिळेल, 1 धाव मिळेल. 2 धावा पूर्ण केल्यात पण 1 शॉट आहे. 3 पूर्ण केल्यात, 1 शॉट म्हणजे 2 धावा ऍड होतील. 2 धावांची वाढ होईल. रोहित स्ट्रायकर एंडला आलेत. ड्राईव्ह करायचा आहे बॅटच्या आउटसाइड एज बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक आता बघा ही चूक होत नाहीये, कारण सातत्यानं जेव्हा ओव्हर थ्रो जात आहेत अशा वेळेला थ्रो करण्यावर सुद्धा आता विचार केला जातोय. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झाली 1 गडी बाद 18. खोणी ब. जिंकण्यासाठी 12 चेंडू 33 धावांची गरज. 12 बॉल्स अँड 33 रन्स रिक्वायर्ड टू विन. खोणी बी.
भावना खूप महत्त्वाची आहे. दुसऱ्यांसाठी समर्पित राहणं. म्हणूनच म्हणतात ना, की नात्यांची गोडी टिकवावी लागते. ते संबंध टिकवावे लागतात आणि त्याचमुळे विविध स्पर्धांमध्ये समालोचन करताना तो अनुभव कामी आला या A1 जोडीच्या. म्हणजेच महेशजी धुळे आणि राहुलजी चव्हाण विविध स्पर्धांमध्ये ते समालोचन करतात. बदलापूरमधील प्रत्येक स्पर्धांमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकतो. बदलापूरच्या बाहेर सुद्धा हे दोन समालोचक मित्र आपल्या समालोचनाची गोडी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. पण जेव्हा आपण समालोचक आहोत तर आपलं सुद्धा क्रिकेटसाठी काहीतरी देणं लागतं आणि म्हणूनच तेच देत असताना खूप कमी ठिकाणी तुम्हाला समालोचक चषक पाहायला मिळतो आणि म्हणूनच ती संकल्पना ते घेऊन आले. संघांशी संबंध टिकून ठेवले आणि त्याचमुळे प्रत्येक परिसरातील संघाने त्याला समर्थन दिलं. मग कर्जत असू द्या, वांगणी, बदलापूर, कल्याण डोंबिवली, भिवंडी या परिसरातील संघ एकत्रित आले आणि एक चांगली क्रिकेटची मालिका तुमच्यासाठी ही A1 जोडी घेऊन आले. समालोचक चषक या विद्यार्थ्य या माध्यमातून आपण खरंच एक चांगला उपक्रम राहुलजी आणि महेशजी राबवलेला आहे आणि हा जो उपक्रम आहे प्रत्येक वर्षी आपण राबवाल हाच ठाम विश्वास आम्हाला आहे आणि या उपक्रमाबद्दल तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. तर दरम्यान पहिल्या चेंडूवर मिळालेल्या आहेत या पुन्हा 3 धावा, ट्रिपल आहे आणि RU बघा तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. महेश धुळे यांचा सुपुत्र व त्यांना डुग्गू या त्यांच्या आवडीच्या नावाने बोलवलं जाते. तर डुग्गू स्मार्ट आहेत, क्यूट आहेत, स्क्रीनवर पाहायला मिळाले. पायांची स्ट्राईड मोठी केली पण पाय तिरकच पुढे न्यायला हवा होता. त्यांनी पाय सरळ पुढे नेला आणि त्याचमुळे बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा निर्धार होता पण तो निर्धार अपुरा पडला. दरम्यान येतोय डॉट बॉल. 10 चेंडूचा खेळ बाकी, आवश्यकता 30 धावांची. 10 balls and 30 runs required to win. राज तयार, बॉलिंग ट्रॅकवर, स्ट्रायकर एंडला राकेश. फोर्स केलाय बॉलला, फुल टॉस बॉलवर, फुल टोल वसुली करायची होती पण अचूक क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला पाहायला मिळालं. झेल टिपला राकेशचा, खेळ संपला राकेशचा, धक्का बसतोय दुसरा खोणीवर. ते गाणं बनलंय महेश धुळे आणि राहुल चव्हाण यांच्या नावावर. नो बॉल आहे. बॅटर रिव्ह्यू सक्सेस. तर या धावा एक धाव पळून काढले, एकच धाव. ओके, या 2 धावा ऍड करणार आहोत आपण आणि धावसंख्या पोहोचते आता एक गडी बाद 23 धावा. या संधीचा फायदा राकेशला होईल का? स्ट्राईक रोटेट झाल्याचा फायदा रोहितला होईल का? राज त्याच त्यांच्या तत्वावर गोलंदाजी करतील का? प्रश्न वेगवेगळे आहेत आणि राजचं तत्व कामी आलेलं आहे. ब्लॉक होल डिलिव्हरी, बॅटच्या टोला कनेक्शन मिळते, एक धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय पण पाहूया कोणाला बाद व्हायचंय. कोणालाच बाद न व्हायचंय, दोघांना थांबायचंय. पण आता बाद कोण होतील तर बाद होतील रोहित. धक्का दुसरा खुणीवा. तर रोहित बाद झालेले आहेत आणि राकेशची साथ देण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत भूषण ठोंबरे. मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. खोणी ब संघाकडून धावांचा पाठलाग करण्यासाठी 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 9 चेंडूंमध्ये आवश्यकता 27 धावांची. 9 balls and 27 runs required to win. राज परफेक्ट बॉलिंग अटॅक करतोय. कारण टेनिस बॉल क्रिकेटवर जम बसवणं गोलंदाजासाठी समोर तगडे फलंदाज असताना तितकं सोपं नाही पण राज त्या भूमिकेसाठी ठाम राहिलाय. पण आता राजला घाम फोडण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय. बॉल जाईल स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषा, सीधी बॅट, नो बकवास, सिक्सर, 6 धावा.
ऑन. 8 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज आहे. सामना आता जसा आमच्या समालोचन कक्षाच्या टेबलवर गरमागरम चहा आहेत तसाच गरमागरम सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आता हा हाय व्होल्टेज सामना शेवटच्या टप्प्यावर निकाल कोणाच्या बाजूने जाईल अजूनही तो निकाल स्पष्ट नाहीये. पण दोन दावेदार मैदानाच्या आतमध्ये खोणीबा आणि चांदई. जिंकेल कोण? गोवे संघाशी दोन हात करेल कोण? प्रश्न निर्माण झालाय पण प्रश्नाचं उत्तर आता देईल कोण? मैदानाच्या आतमध्ये खेळाडू सज्ज झालेले आहेत. 8 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज. स्ट्रायकर एंडला एक षटकार खेचून या सामन्यामध्ये जिवंतपणा आणतोय तो म्हणजेच राकेश माळी. व्हाईट बॉल. एक धाव वाढते. जिंकण्यासाठी 8 चेंडू 20 धावांची गरज. राकेश माळी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत जिंकण्याची पाळी कोणी बी संघाकडे आहे आणि म्हणूनच राज सुद्धा आपला पूर्ण अनुभव झोकून या सामन्याला पुन्हा एकदा आपल्या संघाच्या बाजूने नेण्याचा प्रयत्न करतायत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 8 चेंडू 20ची गरज. ऑन साईडला बॉलला टर्न केलंय. बॉल धीम्या गतीने प्रवास करतो. मिड विकेट पर्यंत पोहोचतो. एक सिंगल होईल. पूर्ण क्षेत्ररक्षण चुकलं. एका धावेला 2 धावांमध्ये बदललेला आहे. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू होता. प्रयत्न थांबावा लागलाय. 2 धावांचे वाढून धावसंख्या पोहोचते आता 33. जिंकण्यासाठी 7 चेंडू 18 धावांची गरज. 7 balls and 18 runs required to win. जबाबदारीची जाणीव असून चालत नाही. ती पूर्ण करण्याची क्षमता तुमच्याकडे असायला आणि ती क्षमता आतापर्यंत पाहायला मिळाली राकेश माळीची. कारण एका बाजूला जेव्हा गौरव स्वस्तात परतले वाटलं होतं की थोडंसं कठीण होऊन बसेल खोणीबा संघासाठी पण त्यानंतर राकेश माळीचा प्रत्येक स्ट्रोक धावांना जोडणारा होता. धावफलकाला पुढे नेणारा होता. ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे बॉलवर पोहोचतायत. 1 बाउन्स बॉल कलेक्ट करतील. राकेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या झाले 2 गडी बाद 34. जिंकण्यासाठी 6 चेंडू 17 धावांची गरज. 6 balls and 17 runs required to win. खोणी बी. गरज आहे. सामना जबरदस्त झुकलाय दोन्ही संघाच्या बाजूने. जर तुम्ही सीसॉ पाहिला नसेल तर या सामन्याकडे पाहून तुम्हाला कळेल की सीसॉ नक्की कसा असतो. सामना कधी झुकतोय चांदई संघाच्या बाजूने, सामना कधी झुकतोय खोणी ब संघाच्या बाजूने. शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारतोय गोलंदाज सागर कोळंबे शेवटच्या षटकासाठी येत आहेत. पण एका बाजूनं राकेश माळी 10 चेंडूंमध्ये 22 धावांचं योगदान दिलेलं आहे आणि त्याचमुळे आता हा कॉन्टेस्ट सागर वर्सेस राकेश या 2 खेळाडूंच्या दरम्यान रंगणार आहे. आणि पाहूया या शेवटच्या 6 बॉलवर वर्चस्व कुठल्या संघाचं पाहायला मिळते. पहिला बॉल घेऊन या 4थ्या षटकातला सागर तयार. ड्राईव्ह केलंय. पुन्हा एकदा ताकदीचा स्ट्रोक होता. एलिव्हेशन मिळत नाही. क्षेत्ररक्षणाकडून होते चूक आणि क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही. पहिल्या चेंडूवर चौकार. 4 धावा. चुकीला आता 13 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 5. वर्षाचा शेवटचा दिवस गोड करण्यासाठी सामना जिंकून पुढे जावं लागेल नाहीतर मग वर्षभर या दिवसाची आठवण राहील. त्याचमुळे आता पाहूया खोणी बकडून सुद्धा आता पहिल्या चेंडूवर चौकार आलेला आहे. चांदई संघाकडून आता गोलंदाज चांगली कामगिरी करेल का? अपेक्षा तर तीच आहे त्यांच्या समर्थकांना. पण पाहूया समर्थकांची अपेक्षा पूर्ण होईल पण कुठल्या समर्थकांची? खोणी ब ची की चांदईची? 5 चेंडू 13. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक. काऊ कॉर्नर क्लिअर होईल. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज राकेश झालाय बेभान. मैदानात आणतोय धावांचं तुफान. षटकार. 6 धावा.
बच्या फलंदाजाचा दबदबा राहिलेला आहे, पण चांदई संघ सुद्धा काय हरण्याच्या उद्देशाने आला नाहीये आणि त्याचमुळे अजूनही 4 चेंडू बाकी आहेत आणि परत येण्याची संधी नक्कीच गोलंदाज सागरकडे आहे. आणि त्याचमुळे सागर यांनी इतर खेळाडूंना सांगितलं की माझ्यावर विश्वास ठेवा, मी ठामपणे हा सामना जिंकून देईन आणि तोच उद्देश त्याने मनात ठेवला आहे. पण एका बाजूने पहिल्या 2 चेंडूंवर ज्यांनी 10 धावा जोडल्या आहेत ते सुद्धा आत्मविश्वासाच्या वरच्या दर्जावर आहेत. फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केले, क्षेत्ररक्षक पोहोचतोय स्क्वेअर लेगचा बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण. दुसऱ्यासाठी प्रयत्न केले जातात, पलटलेत आणि 2 धावा पूर्ण सुद्धा झालेले आहेत. स्वतःकडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न मैदानात करतोय तो म्हणजे राकेश माळी. 3 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज आहे. प्रेक्षकांचा आदर कमवायचा असेल तर मग चांगला खेळ सादर करावा लागेल. एका बाजूनं सागर चांगला खेळ सादर करण्याचा उद्देश ठेवतोय, पण भाव खाऊन जातोय या शेवटच्या षटकामध्ये. राकेश माळी पहिल्या 3 चेंडूंवर त्यांनी गोळा केल्यात 12 धावा. आता जिंकण्यासाठी पुढच्या 3 चेंडूंवर आवश्यकता आहे 5 धावांची. 3 चेंडू 5 धावा. धीम्या गतीचा बॉल केलाय प्रहार, खेळ खलास, सामना जिंकलाय. 1 मॅन शो राकेश माळी, खोडीब विजयी, अभिनंदन. सोनू तुझा मायावर भरोसा नाही का? सोनू तुझा मायावर भरोसा नाही का? सोनूची आई कशी टेक्सी, तिला आवडते टेक्सी, टेक्सीचा आकार कसा गोल गोल. सोनू तू माझ्या संग गोल गोल. सोनू तुझा मायावर भरोसा नाही का? थँक्यू. डुग्गू डुग्गू ए डुग्गू. चला मला दोनचा पुरस्कार, नो डाऊट अबाउट इट. मला नाव घेण्याची गरज आहे का ज्यांनी खेळ खल्लास केला. 1 मॅन शो राकेश माळी, 14 चेंडू नाबाद 40, मॅच विनिंग नॉक राकेश माळी. कोणी ब संघ 8 विकेट्स जिंकलेला आहे आणि टॉस होईल. टीम गोवे आणि